नमस्कार, मी अश्विनी किचन क्वीन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। पालक पनीर तुम्ही तर खाल्लंच असेल। ढाब्यामध्ये अगदी स्पेशल अशी ही रेसिपी असते, पण पालक पनीर घरी केल्यानंतर त्याचा रंग असा हिरवा राहत नाही आणि हा पालक पनीर केल्यानंतर घरी याचा रंग काळा होतो अशी बरेच जणांची तक्रार असते। त्यामुळे ते करण्यासाठी सुद्धा खूप वेळा टाळतात। तर इथे मी पहिल्या प्रयत्नात येणारी अशी पालक पनीर ही रेसिपी सांगते। तर खूप सोपी आहे, तुम्ही नक्की व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग ढाब्यामध्ये जशी बनते तशीच आज आपण पालक पनीर ही रेसिपी पाहूया। तर इथे एक जोडी पालक घेतली मी, त्यानंतर स्वच्छ निवडून कट करून घेतलेले आहे। आता कढईमध्ये आपल्याला गरम पाणी करायचे आणि गरम पाणी केल्यानंतर उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा आपल्याला मीठ टाकायचे आणि त्यानंतर त्याच चमच्यांनी साखर सुद्धा टाकायची आहे। तर या पाण्यामध्ये मीठ किंवा साखर टाकल्यामुळे आपल्या पालकाचा कलर आहे तसा हिरवा रंग राहतो, त्यामुळे आपल्याला हे दोन्ही टाकायचं आहे। तर स्किप न करता ही नक्की स्टेप फॉलो करा। तर हे टाकल्यानंतर आपण लगेच पालक टाकूया आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पालक त्यानंतर शिजवून घेऊया। तर शिजलेला पालक कसा ओळखायचा, त्यासाठी देठाचा भाग आपल्याला उचलायचे, चमच्यानी दाबून बघायचे, कट करायचे आणि जर तो भाग छान असा दाबला गेला किंवा शिजलेला गेला की समजतो। उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर 20 मिनिटं झाली आहेत। आता पालक आपण काढूयात। तर चाळणीमध्ये पालक काढायचे आणि इथे गार पाणी मी घेतलेलं आहे। तर बर्फाच्या तुकड्यासहित इथे पाणी आपल्याला थंड वापरायचे। तुमच्याकडे नसेल तर अगदीच माठातलं पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल। तर यामध्ये टाकल्यामुळे आपल्या पालकाचा कलर सुद्धा बदलत नाही आणि लवकर गार होण्यासाठी मदत होते। तर थंड पाण्यातून आपण पालक असा पिळून काढायचे, अगदी दाबायचे छान प्रकारे आणि काढायचे। त्यातील पाणी सर्व काढून आपल्याला घ्यायचे आणि त्यानंतर डिशमध्ये काढायचं आहे। पालक पनीर बनवताना ज्या क्वांटिटीमध्ये बनवताय त्याप्रमाणे तुम्हाला पालक घ्यायचे आहे। तर इथे मी पूर्ण एक जोडी पालक घेतली आहे। तर हे लक्षात ठेवूनच आपल्याला भाजी बनवायची। त्यानंतर इथे माझ्याकडे 2 ते 3 मी कांदे बारीक असे कापून घेतलेत आणि त्यानंतर टोमॅटो सुद्धा एक मध्यम आकाराचा कापून घेतलेला आहे। तर हे सर्व आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर 7-8 लसूण पाकळी घेतली, कोथिंबीर सुद्धा ॲड करायचे। तर हे आपल्याला वाटण वाटायचं आहे। तर हे वाटण छान असं बारीक पेस्ट करून घ्यायचे। तर फोडणीसाठी आपल्याला मस्त असं वाटण ही तयार झालेलं आहे। आता यानंतर आपण जे पिळून घेतलेलं पालक आहे तो पालक मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचा आहे। तर यामध्ये ॲड करायचा आहे 2 ते 3 हिरवी मिरची। तुम्हाला जास्त हिरवी मिरची लागत असेल तर तुम्ही आणखीन टाकू शकता। त्यानंतर कोथिंबीर सुद्धा ॲड करायचे। आता याची पेस्ट बघायची। तर हे बघा, पेस्ट आपली अगदी हिरवी गार झाली, मस्त असा ग्रीन कलर आलाय। तर शेवटपर्यंत हाच ग्रीन कलर ठेवण्यासाठी मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचा सुद्धा पालक पनीर आहे तसा मस्त हिरवागार दिसेल। आता आपण भाजी करण्यासाठी घेऊया। तर कढई किंवा एखाद्या मोठ्या पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकायचे। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर ढाब्यासारखी भाजी करते त्यामुळे थोडंसं तरी तेल अगदीच वाढलं पाहिजे। तरी ते मी फक्त 1 चमचा वाढवलाय आणि त्यानंतर 1 चमचाभर जिरे टाकलेत आणि 7 ते 8 लसूण पाकळी कापून टाकलेली आहे। त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा टाकले। तुम्ही लाल मिरची टाकत नसाल तर हिरवी मिरची जास्त टाकली तरी सुद्धा चालेल। तर इथे मी लाल मिरचीचा वापर करते, त्यामुळे हिरवी मिरची फक्त एखादी ॲड केलेली आहे। आणि तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुमच्या तिखटानुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करा। आता यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते हे सर्व वाटण यामध्ये मिक्स करूया आणि एक 10 मिनिट आपल्याला परतायचं आहे, कारण आपला हा कच्चा मसाला आहे, कच्चं वाटण आहे, त्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो। आता मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे, धने पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि चिमूटभर अशी हळद टाकायची आहे। तुमच्या किचनमध्ये जे कोणते मसाले अवेलेबल असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, ऑप्शनल आहेत, तुम्ही हेच टाकावे असं काही नाही आहे। पण तुम्हाला ढाबा किंवा हॉटेलसारखी पनीर मसाल्याची भाजी पाहिजे असेल तर अशा चवीची भाजी बनवायला अशा प्रकारचे मसाले सुद्धा ॲड करावे लागतात। त्यामुळे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मसाले ॲड करा। 1 ते 2 मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचे, कारण कच्चा मसाला किंवा कच्चा वाटण होतं त्यामुळे थोडंसं वेळ लागतो। तरी ते छान असं वाटून झाले, तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण पालकाची प्युरी यामध्ये ॲड करूयात। तर हे बघा, मी बाजूला ठेवलं होतं पालक, तरी सुद्धा आपल्या पालकाचा रंग आहे तसा हिरवा गार राहिलेला आहे। त्यामुळे आपल्याला मस्त अशी प्युरी तयार करायची आणि यामध्ये ॲड करायचे आहे। त्यानंतर हे मिक्स करूया, 1-2 मिनिट आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे।
प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात. लहानांसोबतच मोठेसुद्धा पालक खाण्यासाठी खूप टाळाटाळ करतात. कारण आपण पालकाची भाजी सुक्की जरी केली तरी अजिबात खात नाहीत. पण आपण पनीर भाज्यामध्ये अशा प्रकारे पालक मिक्स करून दिलं की तिची चवसुद्धा अगदी वेगळी लागते आणि ते सर्वजण खातातसुद्धा अगदी आवडीने. आता आपण हे सर्व मिक्स केले, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. आता या पनीर मसाला भाजीला बाइंडिंग येण्यासाठी आपण त्यामध्ये पनीरचे क्रश करूया. तर इथे मी थोडंसं पनीर किसून टाकते, त्यामुळे आपल्या भाजीचा फ्लेवर मस्त होतो आणि याला बाइंडिंगपणासुद्धा छान येतो. तर हा पालक पनीर करताना जास्त पातळ किंवा घट्टसुद्धा करायचा नाही आहे. मीडियममध्ये आपल्याला हा पालक पनीर बनवायचा असतो. जास्त पातळ केलं की याची चवसुद्धा अगदी वेगळी होते. त्यामुळे आपल्याला क्वांटिटीनुसार हा पालक पनीर बनवायचा आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर हे बघा, आपले पनीरचे कट केलेले पीसेस टाकायचे आहेत. तर एक 10 मिनिट आपल्याला याला शिजण्यासाठी ठेवायचे, कारण आपण पालकसुद्धा शिजवलेला होता आणि पनीरलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आहे. जास्तीत जास्त 5 मिनिट आपल्याला फक्त पनीरला शिजवण्यासाठी ठेवायचे. आणि सर्वात शेवटी पालक पनीरची भाजी अजून छान होण्यासाठी त्यामध्ये 2 चमचे बटर टाकायचे. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. तर मैत्रिणींनो, फायनली आपला पालक पनीर झालेला आहे. मस्त असा दिसतोय, खमंग वास येतोय, खायला अगदीच तोंडाला पाणी सुटलंय. तर याच्यासोबत आपण नान घेऊ शकता, रोटी घेऊ शकता, चपाती बरोबर पण मस्त लागते. त्याचसोबत जिरा राईससोबतसुद्धा मस्त आपली भाजी लागते. शिवाय पालकामध्ये आयर्न आणि पनीरमध्ये प्रोटीन असल्यामुळे आपल्या शरीराला खूपच पौष्टिक आहे. त्यामुळे ही भाजी तुम्ही स्किप करू नका. पनीर आपल्या घरात असेल की पालकसोबत ह्या भाजीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही नक्की पालक पनीर बनवा आणि मस्त अशी रेसिपी करा. तर तुम्हाला आजची ही स्पेशल पालक पनीर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.